ही आहे 12 एप्रिल रोजी म्हणजे शनिवारी। ह्या दिवशी आपल्याला हनुमान जन्मोत्सव देखील साजरी करायचा आहे। त्याचबरोबर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही अशी कामं आहेत, काही अशा गोष्टी आहेत त्या आपल्याला चुकून देखील करायच्या नाही आहेत। तर आपल्याला काय करायचे नाही, तर सर्वात प्रथम आपल्याला घरामध्ये कोणाशीही वाद घालायचा नाही। आपल्या मुखातून कोणासाठीही वाईट शब्द अपशब्द आपल्याला बोलायचे नाही, कोणाचीही निंदास्तुती आपण करायची नाही। आपल्या दारामध्ये जर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कोणी काही मागण्यासाठी वगैरे आले तर त्याचा अपमान अनादर आपण करायचा नाही। आपल्या यथाशक्तीप्रमाणे काही ना काहीतरी त्यांना नक्कीच त्यांच्या हातामध्ये आपण नक्कीच द्यायचे आहे। त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला दह्याचे सेवन देखील करायचे नाही, त्याच्यामुळे आपल्यावर अत्यंत वाईट परिस्थिती नक्कीच येऊ शकते। आणखीन काही आपल्याला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सेवा करायची आहे, उपाय करायचे आहे, त्याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी खाली मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि तिथून तो व्हिडिओ पूर्ण पहा। आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्या भगवतीची कुळदेवीची आपल्याला नक्कीच सेवा देखील करायची आहे। हे सर्व काही इन डिटेल माहिती आपल्या त्या व्हिडिओमध्ये आहे। नक्कीच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व व्हिडिओ पहा। श्री स्वामी समर्थ। जय महाकाली।